बहुजन विकास आघाड़ी अपने दम पर लड़ेगी चुनाव। ये लोकसभा चुनाव बविया अपने दम पर स्थानीय मुद्दों को लेकर लड़ेगी। हमें किसी पार्टी से कोई परहेज नहीं है। यदि कोई पार्टी हमें समर्थन देता है तो उसका स्वागत है। सभी संभावित उम्मीदवारों की सहमति से राजेश पाटिल को प्रत्याशी घोषित किया गया है। पाटिल ने आज अपना नामांकन दाखिल कर दिया। ये जानकारी शुक्रवार को विरार पश्चिम स्थित पार्टी मुख्यालय में आयोजित पत्रकार वार्ता के दौरान बहुजन विकास आघाड़ी अध्यक्ष व विधायक हितेंद्र ठाकुर ने कही। साथ ही बताया कि अगले 4 दिनों में हमारी पार्टी का चुनावी घोषणा पत्र जारी किया जाएगा। स्टार प्रचारक को लेकर सवाल में उन्होंने कहा कि हमारी पार्टी में सभी कार्यकर्ता हमारे स्टार प्रचारक हैं। इस दौरान नाला सोपारा विधायक क्षितिज ठाकुर, संगठक सचिव अजीव पाटिल, मुकेश सावे, पूर्व नगराध्यक्ष पंकज ठाकुर, पूर्व महापौर प्रवीण शेट्टी उपस्थित थे। भूमिका कसली फॉर्म भरला म्हणजे इलेक्शन लढणार। उमेदवार कोण असणार? फॉर्म कोणाचा भरलाय? आणखी उमेदवार भरणार का आपण? भरणार ना। किती लोकांची अर्ज भरणार? अजून एखाद दुसरा भरू ना। अंतिम उमेदवार कधी? 3 तारखेला अंतिम उमेदवार जवळपास राजेश पाटील। आपका एक स्टाइल रहा है, हमेशा बेबाक तरीके से पूरी रैली के साथ नामांकन जाता है। इस बार नामांकन बहुत शांतिपूर्ण तरीके से रहा है। सर भरेंगे ना वापस नामांकन। कुछ मजबूरियां रहती है इसलिए जल्दी में फॉर्म भर दिया। क्या मजबूरी है? कुछ स्ट्रेटेजी रहती है, कुछ चीजें रहती है, तो उस हिसाब से भर दिया। दरवेळेस मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असतात, मोठा ताफा भरू ना 3 तारखेला, भरू ना 3 तारखेला, भरू ना मोठ्या प्रमाणात मोठी रॅली काढू। ही झलक आहे आपले काही मोजके साहेब, प्रवीण शेट्टी, अजूबाई, अजय कोकट वगैरे यांनी जाऊन फॉर्म भरले। काय असते ना एखादी गोष्ट त्या हिशोबाने भरल्या, आता जोरात भरू ना। आमचा फॉर्म भरलाय म्हणजे स्वबळावरच आहे। काय तुम्हाला मी कोणाकडे मागितलंच नाही। आवाहन केलेलं आपण सर्व पक्षांना आपण आवाहन केलेलं की बहुजन विकास आघाडी इथे प्राबल्य आहे। अजून 3 तारखेपर्यंत फॉर्म घ्यायचे आहे, भरायचे आहे, त्यानंतर मागे पुढे तोपर्यंत काय काय डेव्हलपमेंट होते ती बघू ना। अजूनही महायुतीने उमेदवार आपला जाहीर केलेला नाही, कदाचित मला सोडणार असतील, कदाचित महाराष्ट्र विकास आघाडी पण मला सोडेल, बघू ना। पण महाविकास आघाडीनं अगोदरच सांगितलं होतं 2 महिना अगोदर शरद पवार साहेबांनी ही जी सीट आहे ती आम्ही बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूरांसाठी सोडतो। मग त्यावेळेला तुम्ही हा निर्णय का नाही घेतला? कदाचित महाविकासमध्ये असतं तर तुमचा विजय सोपा झाला असता। असं कधी बोलले ती मला माहित नाही। नाशिकच्या एका सभेमध्ये बोलले होते, मला माहित नाही ती काय बोलली। तुमच्याशी काय महाविकास आघाडीच्या नेत्याची आधी काय चर्चा होती? मागे अधिवेशनाच्या वेळी पवार साहेबांची बोलणं झालेलं नाही। आता चिन्हाबाबत तुमची काय भूमिका असणार आहे? चिन्ह शेतीच असेल की दुसरा चिन्ह? काय मिळेल ते चिन्ह, त्याच्याबद्दल जास्त विचार नाही करायचा। सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत इमिजिएट पोचता येते। आपण चिन्हाबाबत कोणता विचार केला? चिन्ह कोणतं घेतलं? बघू आता जे मिळेल ते। काही पर्याय जे मिळेल ते रिक्षा घेणार घेऊ। पण काय एलर्जी आहे का? गरिबांचं वाहन आहे। काय लक्षात नाही आलं? तिरंगी लढत होणार की आपण दुहेरी लढतीसाठी तयार? मला माहित नाही। तिरंगी दुरंगी आता काहीच सांगता येत नाही। का आणखीन कोण वंचित वगैरे आणखीन काही पक्ष येतील काही सांगता येत नाही ना।
2019च्या निवडणुकीमध्ये अनेक घटक पक्ष तुमच्या सोबत होते, काँग्रेस होती, राष्ट्रवादी होती. आता तसं चित्र दिसत नाही. मग आता तुमच्याशी चर्चा चालू आहे का, सुरू आहे का? कारण बघितलं तर त्रिशंकू लढत आहेच, 2 पक्ष फुटलेत. मग तुमची भूमिका काय असणार, कारण तुमची महत्वाची भूमिका ठरणार आहे पालघर. आम्ही आमच्या ताकदीवर लढणार. आम्हाला वरच्या कोणत्याही नेत्याबद्दल काही कॉमेंट्स करायचे नाही. मी ऑलरेडी सगळ्या आपल्या लोकांना इन्स्ट्रक्शन दिली का आपल्याबरोबर जे सुरुवातीपासून आहेत अशा लॉयल लोकांना उमेदवारी दिलाय आणि आमचं इलेक्शन ही स्थानिक मुद्दे, पालघर जिल्ह्याला काय पाहिजे, कशा प्रकारे पुढे जायचं याच्यावर आम्ही इलेक्शन लढतो. जे काही प्रश्न आहेत ते आतापर्यंत अगोदरच्या उमेदवारांनी केलेलं काम, आमचे खासदार होते त्यावेळी त्यांनी डहाणूपर्यंत रेल्वे नेली, सबर्बन गॅस पाईपद्वारे ते पास केलं. ही 2 मेजर, बाकी केल्या त्यांनी, पण ही 2 मेजर. नंतर काय झालं आता बघू ना काय करायचं. वसई विरारमध्ये तुम्ही पाण्याचा प्रश्न सोडवला आहे बऱ्यापैकी, पण पालघर दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये पाण्याचा अजूनही प्रश्न आहे. लढू ना, इकडे जिकडे जे आले त्यांना मदत करत गेलाय. आता आपला खासदार असेल त्यावेळी तो सगळ्यात प्रश्नाची टचमध्ये असेल. वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे, त्याच्यामध्ये तुमची भूमिका काय आहे? मी जे JNPTचे MD शेट्टी साहेब, आपले आदरणीय पालकमंत्री चव्हाण साहेब आणि सगळे आमदार खासदार, तर त्या मीटिंगमध्ये वाढवण बंदराला कडाडून विरोध करणारा आपला एकच पक्ष होता. बाकी सगळ्यांनी बोटचेपी धोरण घेतलेलं. कारण तो मुद्दा जो आहे तो निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही ज्यावेळी मी सांगितलं त्याप्रमाणे पालकमंत्री JNPTचे MD शेट्टी साहेब यांनी मीटिंग घेतलेली, कलेक्टर वगैरे सगळेच होते, त्यावेळी आम्ही विरोध केलेला आपल्या पक्षांनी. तुमचा विरोध कायम असणार आहे? आता ही गोष्ट मी 2 महिन्यापूर्वीची सांगतो. कारण चर्चा अशी आहे की वाढवण बंदरामध्ये तुम्ही विरोध जर नाही केला तर तुमचे 3 आमदार आहेत, तर कुठेतरी वाढवण बंदर होऊ शकतो आणि स्थानिकांना तो नको. मी काय बोललो 2 महिन्यापूर्वी, त्यावेळी इलेक्शनचं काय नव्हतं. त्या तिकडूनची कृती समिती आणि अन्य लोक मदतीच्या अपेक्षेने मला भेटलेली. त्यांना मी सांगितलेलं तांडेल वगैरे जे काय आहेत ती मंडळी यंगस्टर, त्यामुळे सांगितलेलं आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि तो विरोध मी या मीटिंगमध्ये पालकमंत्र्यांचा दाखवला. कशा प्रकारे रोजगार मिळणार वगैरे सांगतात तिकडे, ठीक आहे. फॉर्म भरायचा असतो, तुम्ही निळ्या रंगाचा शर्ट घालता, आज पण तुम्ही निळ्या रंगाचा घातलेला, काय कारण आहे? सगळ्या निवडणुकीमध्ये तुम्ही 2 शर्ट घालता, काय कारण? लकी कलर आहे, म्हणजे विजय नक्की फॉर्म भरताना तुम्ही तो लकी शर्ट घालणार काय आहे, ठेवलेला आहे. कोण कोण आहे? आमचे कार्यकर्ते स्टार प्रचारक, आमचे कार्यकर्ते स्टार प्रचारक, जे आवश्यक आहेत ते सगळे मुद्दे घेतले जातात. जाहीरनामा कधी करणार? काढून नाही, 4 दिवसात काढलं ते एवढी घाई आहे. दिवस कमी आहेत, दिवस कमी आहेत, 25 दिवस आहेत. ठरलाय का? ठरलाय का? उमेदवार उभा केलाय, आता ठरलाय काय निवडून आणायचं आहे. जाहीरनाम्यात काय ठरलंय का? आमचे सावे साहेब, नारायण मानकर, प्रवीण शेट्टी, अन्य वरिष्ठ हे बसून ते मुद्दे काढतील. बळीराम जाधव, राजेश पाटील, मनीषाताई या सगळ्यांना विश्वासात घेऊन हे लोक मुद्दे काढतील आणि तो आमचा जाहीरनामा आहे.
जे स्थानिक प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे असतील, मच्छीमारांचे असतील, आदिवासी बांधवांचे असतील किंवा नागरी विभागातले असतील, मैं प्रवास अमुक तमुक या सगळ्या गोष्टी घेऊन आपण लढणार. आता फेरी भाईंदर टू वसई तालुक्याली लवकरच आम्ही नारंगी टू सफाळा अशी चालू करू. म्हणजे पाईपलाईन मध्ये आहे, फक्त फ्लोटिंग जेटी करायची आहे तिकडे, तिला 2-3 महिन्यात होईल. आणि याचबरोबर जे काही आमचे सगळ्या समाजाचे प्रश्न आहेत त्यांना प्राधान्य दिलं जाईल. या ठिकाणी वसईमध्ये सीएनजी पंप सीएनजी पाहिजे तसा येतील ना. आता हा गॅस पाईप झालं तर त्या हिशोबाने ते पण वाढत जातील सगळं. पंडित साहेबांनी तुम्हाला समर्थन देतील. मला जे समर्थन देतील त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही गेले का त्याच्याकडे? मला जे कोणी समर्थन देतील त्या सगळ्यांचं स्वागत आहे. मला एलर्जी कोणाचीही नाही. त्याने तुमच्याशी बोलणं केलंय का? मी काय बोललो, जे समर्थन देतील बोलू ना, परत बोलू. यादव ने ही बोला है किसी अखबार में मैंने पढ़ा कि हमने सबने सहमति से राजेश पाटिल को किया. इधर बैठे थे हमने कि आप में से कुछ लोग थे, पत्रकार आए थे, सब हमारे 6-7 उम्मीदवार जो थे आप आए थे भाई, यहाँ पे सबको साथ में लेके बैठे थे. करेंगे आगे. आपका बलिराम यादव जी के बोलने पे हुआ है कि आपने उनको सबका सुन के लेता हूँ मैं. हमारे जो सीनियर कार्यकर्ता है, जो इच्छुक थे, वो लास्ट का डिसीजन मेरा रहता है, लेकिन सुन के लेना लोकशाही में ये हमारे इधर की परंपरा है. स्टार प्रचारक संजय ठाकुर के रहेंगे, कार्यकर्ता रहेगा, स्टार प्रचारक कार्यकर्ता रहेगा. राजेंद्र